मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदाति। वन्देऽहं श्रीगुरुश्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगुणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादाञ्च सगुणललिता श्रीविशाखान्वितं। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरंगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुतं देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा। श्रीमद् भगवद गीता अध्याय नंबर 2। कुणी वाचली भगवद्गीता? पहिले ते सांगा, तुमच्या कुणी वाचली का भगवद्गीता वगैरे? काय 18 अध्याय वाचले। दुसरा अध्याय काय आठवतो का तुम्हाला? दुसरा अध्याय भगवंत म्हणजे दुसरा अध्याय सगळ्यात मोठा अध्याय 72 श्लोक आहे त्याच्यामध्ये, आठवतो काय? 72 म्हणजे त्या अध्यायामध्ये काय विशेष? जसे आपण जुने वस्त्र टाकून देतो आणि नवे वस्त्र धारण करतो तसं आपला आत्मा आहे. बरोबर, माताजीने एकदम सार सांगितलं त्याच्यामध्ये 72 श्लोक. पहिले जे श्लोक आहे ते 25-30 श्लोक पर्यंत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ह्याच गोष्टी उपदेशून सांगतात. ज्या गोष्टीला आपण दुःखाचं कारण मानतो भगवान श्रीकृष्ण त्याला सत्याचं कारण मानतात. आपण सत्याला दुःख समजत आलो आतापर्यंत, आणि सत्य काय सांगा या जगामध्ये? तुम्ही मला उत्तर देत जा. तुम्ही उत्तर दिलात तर मला वाटेल की तुम्ही ऐकता म्हणून. या जगामध्ये सत्य फक्त एकच आहे की शरीर हे कंटिन्यू कुणाचं राहणार नाही. म्हणून आपण सेकंड अध्याय वाचतो जेव्हा तुम्ही अगर भगवद्गीता, जसं आपण एक रामायण वगैरे बघितलं किंवा महाभारत बघितलं B.R. चोप्रा यांचं, ठीक आहे, बघितलं ना तसं महाभारतची सिरियल यायची. दोन्ही सैन्य जेव्हा समोरासमोर होते अर्जुनाच्या मनामध्ये एकच प्रश्न उठला होता, तो म्हणजे कोणता? माझ्याच लोकांना मी मारतो आणि यांना मारून देखील मी काय करू? तेव्हा भगवान श्रीकृष्ण मरणं म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, ह्या गोष्टी त्यांनी सेकंड अध्याय सांगितले. सेकंड अध्याय तुम्ही जर सुरुवातीला वाचाल तर त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण विशेष करून सांगतात हे शरीर आपोआप नाही. हे शरीर ओळख काय शरीराचं सांगा, किती दिवस ओळख राहते आपली याची? जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत. आणि त्याच्यातही आपण होतो ह्या शरीरामध्ये बालपणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत भरपूर काही येतात, त्याच्यात परिवर्तन येतात. आपण सगळ्यांनी बालपणाचा फोटो बघा एक आहे, तारुण्याचा एक आहे, वृद्धावस्था फोटो एक आहे, आणि शेवटच्या क्षणाचा एक टप्पा 3 अवस्था आहे. परंतु ह्याच्यामध्ये जेव्हा शेवटच्या शरीर जेव्हा शांत होतं, जेव्हा सुटतं, ज्याला आपण मृत्यू म्हणतो, तो आपण सहजतेने स्वीकार होतो का आपल्याला? आपण भगवद्गीता वाचली कुठे? वाचलीच नाही आपण भगवद्गीता. कारण की सहजतेने स्वीकार करण्यासाठी, मृत्यू हा विषय गौण होण्यासाठी, त्याला सहज प्रकारे स्वीकार करण्यासाठी पूर्ण भगवद्गीता त्याच्या एकाच गोष्टीवर अवलंबून आहे. एकाच गोष्ट, बस स्वीकार करायचा. काय करा आपण ते स्वीकार करण्यासाठी तर पहिले हे समजायला पाहिजे याच्यातलं सत्य काय आहे. आपण एखादी वस्तू आणतो घरामध्ये, आज अमेझॉन वगैरे भरपूर पाय आपण ऑनलाईन डिलिव्हरी मागवतो. कितीही मोठा जरी बॉक्स असला तर बॉक्स सांभाळतो का आतली वस्तू सांभाळतो? काय सांभाळतो? वस्तू आली, बॉक्स खोलला, वस्तू काढली, बॉक्स. सेम ती सिस्टम भगवान श्रीकृष्ण किती मी सांगतो अर्जुना, हे शरीर एक बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये जो निवास आहे तो कोण आहे? आत्मतत्व आहे. कोण आहे? त्या आत्म्याबद्दल जास्तीचे विचार प्रणाली असली पाहिजे.
संत स्पष्ट सांगतात, नाशिवंत देह जाणारच जाणार सकळने, 8 वे गोपाळ त्याची हित. आपल्या नाशिवंत देह कळाला, पण हित कुठे कळालं? आणि जोपर्यंत हित कळत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने सुखी समाधी राहू शकत होत नाही. नाही. मनामध्ये जे अनेक प्रश्न जे निर्माण आहेत ना, ते सत्यापासून दूर असल्यामुळे आहेत. आणि सत्याला घेतात तुम्ही जवळ करा. आणि ह्या जगामध्ये सत्य कोण आहे? फक्त भगवंत, भगवंत आणि भगवंत. परिवर्तन जगामध्ये या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत तुम्ही कुठेही बघा, अमेरिका घ्या, लंडन घ्या, जर्मनी, कुठेही घ्या, प्रत्येक जागेला एक एक काय आहे? परिवर्तन आहे. 50 वर्षाची लंडन वेगळं आहे, 50 नंतरचे वेगळं आहे. नाशिक 10 वर्षाच्या आधी वेगळं होतं, 10 वर्षापासून. म्हणजे परिवर्तन हा नेम आहे. तर कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, परंतु ही गोष्ट आपल्याला मान्य नाही. आहे का मान्य आपल्याला या जगामध्ये? बिलकुल नाही. का मान्य नाही? कारण की आपण आपल्या विचार पद्धतीने भगवंताला जाणू इच्छितो. आणि भगवान श्रीकृष्णाची गीता जी लिहिलेली आहे ना, किंवा सांगितलेली आहे, व्यासदेवांनी लिहिली, केवळ एकाच कारणाशिवाय सांगितलेले आहे की इथे सत्य फक्त भगवंत, भगवंत आणि भगवंत. आपण विचार करू शकतो, समजा एखाद्या जागेवर आपण आलो आणि पुन्हा त्या जागेवर जायचं असेल, आपल्याला दुःख वाटेल का? नाही. कळतच नाही. मला उत्तर द्या. का दुःख नाही वाटणार? कारण की आपण जिथे आलो तिथे आपल्याला जायचं, दुःख कशाचं आहे? मग जेव्हा आपण भगवत दारातून आलेलो आहे, भगवंतापासून आलेलो आहे, पुन्हा भगवंताकडे जायचं असेल किंवा जायची वेळ आली असेल, मग ती गोष्ट स्वीकार का नाही? किंवा एखादी घटना घडल्यानंतर देखील ती गोष्ट आपल्याला स्वीकार होत नाही. कारण का? आम्ही सत्याला फक्त टेम्पररी सत्य मानलं वरच्यावर. आम्हाला रिएलिटीमध्ये सत्याला सत्य मानायचं नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनला म्हणतात, अर्जुना तुला जे वाटतं तू यांना मारणार आहेस, तेव्हा भगवान श्रीकृष्ण काय करतात? 11वा अध्याय विश्वरूप दर्शन, भगवंताला पूर्ण विश्वासाचं दर्शन दाखवलं. आणि दुर्योधन सगळे समोर कौरव असताना देखील भगवंताच्या मुखातून ज्वाला निघतायत आणि त्या ज्वालामध्ये ऑलरेडी अर्जुन बघत आहे की सगळे जळून भस्म होत आहेत. अर्जुनाला एक मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, भगवंताला, भगवंता जे मी बघतो तुमच्या मुखामध्ये जे ज्वाला आहेत त्याच्यामध्ये दुर्योधन जळून भस्म होत आहे, द्रोणाचार्य, भीष्म, अनेक सगळे जे समोर उभे आहेत, आणि जे समोर हे कोण आहेत? मग भगवंताने किती छान इथं विश्लेषण सांगतात. भगवान श्रीकृष्ण, अर्जुना तुला वाटतं तू यांना मारणारे पहिलेच मेलेले आहे, हे जिवंत नाही. कारण की काळ रूपाने मी सगळ्यांना काय करत असतो? तुम्ही, आम्ही, आपण सगळे काळाच्या अधीन आहोत. काळ आपल्या अधीन नाही. आपला एक एक दिवस कमी होतोय, जास्त नाही. आपण ज्या सृष्टीकडे चाललोय ना, ती लयाची सृष्टी आहे, उत्पन्नाची सृष्टी नाही. आईच्या गर्भातून आलो, ती सुरुवात झाली आपली, पण तिथून पुढे जे चाललो ते पुढे चाललो आपण लयाच्या सृष्टीत. परंतु तो लय आपल्याला स्वीकार, कारण का? आपण आजही भगवद्गीतेला स्वीकार केलेला नाही. आमची उन्नती बरीच झाली. उन्नती म्हणजे काय? आपण एकाच गोष्टीला उन्नती मानलेली आहे. आज सरासरी 99% लोकांची उन्नती म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये आहे. फक्त आमच्याकडे सुख सुविधा आल्या, आम्ही उन्नत झालो, पण ही उन्नती गीतेला मान्य नाही. भगवद्गीता स्पष्ट सांगते याला कारण की शरीराचे भोग तुम्ही असे घ्या की असे घ्या. गरीबी आहे, आपण काय खाऊ? जास्त तर चटणी भाकरी खाऊ. श्रीमंत आली तर अशा वस्तू खाऊ की ज्या एकदम 400, 500, 700, 1000 रुपयाच्या असतील. आता ह्याला उन्नती म्हटली जाईल का? इथेही खाऊन पोट भरता, इथेही खाऊन पोट भरता, आणि पोट खाल्ल्यानंतर भरल्यानंतर त्यातून जी विष्ट आहे तिथे एक समान रूपी आहे, तिथं मग ह्याच्यात उन्नती मानली जाईल का? नाही. परंतु आपण दैहिक स्तरावरून आत्मीय स्तरावर उठलो, त्याला म्हटली जाते उन्नती. जेव्हा अर्जुनाला सगळा कन्सेप्ट जेव्हा समजतो, बाबा याच्यात कुणीही आपण कुणाला मारू शकत नाही, काळाच्या अधीन सगळेच आहे, सगळ्यांना एक ना एक दिवशी जायचं आहे, मग मी त्यांना मारतो म्हणून हा खोटा भ्रम आणण्यामध्ये काही उपयोग. तेव्हा जाऊन भगवंत काय करता? अर्जुनला म्हणता गांडी उचलल्यानंतर तुझं जाईल युद्धाला सुरुवात कर. दुसरा अध्याय जो आहे परिपूर्ण याचे आहे. पण आपला आज आध्यात्मिक कसं राहिलं माहिती? आपल्या लोकांचं आध्यात्मिक दुःख आले, घरामध्ये काही संकट आले, मनासारखी वस्तू नाही झाली, तर आपण अशा वेळेला आध्यात्मिक क्षेत्राकडे पळतो. पण ते यूज आणि थ्रो जी भूमिकेमधलं आध्यात्मिक नाही. आम्हाला आध्यात्मिक कसं पाहिजे? कंटिन्यू नकोय. फक्त जसं तुमचे स्वामीजी सांगतात की अल्लाउद्दीनचा हे कसं असतो? चिराग. जसं आपण बघितलं ते सिरियल मध्ये एखादा चिराग असतो, तो असा घासतो, त्यातला तो अल्लाउद्दीन बाहेर तो म्हणतो, बोल मेरे आका मी आपकी. आम्हाला वाटतं भगवंत असाच आहे. संकट आले, माळ घेतली, बसलो, कुठेतरी मंदिरात गेलो, उपास तापास केले, काहीतरी नैवेद्य लावला, नवस केलं,
एवढ्या पुरता नाही. संत सांगतात देही दिला देह भजनी गोमट. काय सांगतात, ह्या देहाचं अगर काही परम लक्ष असेल तर केवळ भजनामध्ये लावणे आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं लक्ष नाही. परंतु ते आपल्याला स्वीकार नाही. आणि शेवटी काय होतं, काळ स्वीकार करायला होतो. कोण स्वीकार करायला होतो? काळ. तुमच्या आमच्या योजना किती जरी उन्नती असली ना तरी आपण पुढच्या क्षणाचा काय होणार हे कोणाला कळलं का? त्याशी माते मला बोलता बोलले एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं. परंतु हे आपल्यासोबतच नाही, माझं सृष्टीचा नियम आहे. अहमदाबाद मध्ये प्लेन क्रॅश झालं, ते दिल्लीवर आलं अहमदाबादला. आता तिथपर्यंत सगळ्याचं मानसिकता काय दिसेल की आपण इथून कुठे जाणार आहोत? लंडनला. पण अवघ्या सेकंदामध्ये मिनिटामध्ये 2 का 4 मिनिटाचा खेळ झाला. पुढे जाऊन एखाने तरी विचार केला असेल का तिथे? काहीच नाही, कल्पना देखील नाही. इव्हन ते सुरू होताना असं का त्यांना हे पण वाटलं नाही की याच्यात काहीतरी फॉल्ट आहे. पण एकदा उडल्यानं त्यांनी बघितलं तर आपण जास्त विस्तार करायची गरज नाही त्याची. परंतु तो कप्तानी म्हणतो की आता आम्ही काही करू शकत नाही, आम्ही फक्त प्रार्थना करतो. आणि तिथले या जगामध्ये तुम्ही आम्ही फक्त काळाच्या, त्याच्यामुळे जास्त भ्रम करून इथे राहण्यात मजा नाही. भ्रमिक कल्पना आपल्याला सत्यापासून दूर नेतात, आणि सत्य जे असतात ना कल्पना ते भगवंतापासून जवळ करतात. आता काही काही लोक म्हणत असतात आम्ही जागेला आणि करतो प्रचार. लोक म्हणतात कारण महाराज म्हणते काय भगवंताचं नाव घेतल्यानं दुःख येणार नाही का? येणार, पण ते दुःख वाटत नाही. दुःख वाटतात का? तुम्ही कधीतरी प्रॉपर संतांच्या सहवासामध्ये राहून बघा. आपण अशा लोकांच्या सहवासामध्ये राहतो की जे कायम भीती असेल, भीती मनामध्ये असं हे जातं का, हे राहतं का, असं तो टिकतं का, नाही टिकतं, अशा लोकांमध्ये राहतो. तुकोबाराया सांगतात मराठीमध्ये एक म्हण आहे, समजा त्या देशी म्हण आहे, उघड्याजवळ नागड गेलं आमची अशी अवस्था झाली आहे. आम्ही आमचे प्रश्न अशा लोकांकडे घेऊन जातो त्याच्याकडे पहिला साठ आहे एवढ्या मोठ्या प्रश्नांचा. म्हणजे तो त्याला त्याचे वैयक्तिक जे काही प्रश्न आहेत त्याच्यातून तो सॉल्व्ह होत नाही, उत्तर भेटत नाही. आपण जातो ती त्यांचं म्हणतो माझे असे प्रश्न आहेत, तो म्हणतो काही उपयोग नाही राजा, माझ्याकडे ऑलरेडी एवढा ढीक नाही. सांगा प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील तर तुम्ही प्रॉपर इथे गीता हाताळा. नाही गीता हाताळा तर कमीत कमी संत सहवासामध्ये राहून बघा, तिथे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतात. आपण ह्या गोष्टीला स्वीकार करतो नाही, परंतु संतांच्या सहवासामध्ये सत्याला सत्य, आणि सगळ्यात मोठं सत्य, अतूट सत्य काय आहे जगातलं? मी इथे कायमचा रहिवासी नाही, हे अतूट सत्य आहे. पण हे अतूट सत्याला एकदा तरी जाणीव होती का आपल्याला? आपण घरामध्ये समजा असं चांगल्या हसताय खेळत्या घरामध्ये मृत्यूचा विषय जर निघतो ना, विषय, ते माणसं काय म्हणतात, तो विषय बंद करा. असं हसताय खेळत्या घरामध्ये असं कुठं बोलायचं असतं का? नाही. आपण, मी असं म्हणत नाही ते बोला, परंतु त्याची जाणीव ठेवा. काय म्हणजे आला की त्याला स्वीकार करणे. आपण का बरं त्याला स्वीकार, आपण त्याला कधी हाताळलाच नाही, त्या गोष्टीला कधी आपण फेस करण्याची क्षमता निर्माणच केली नाही. कारण काय, गीता अगर कोणतं विश्लेषण करत असेल तर फक्त एकाच विश्लेषण. आता विचारलं माताजीला, बऱ्याच लोकांच्या घरामध्ये कुणाच्या व्यक्तीचं शरीर शांत, आपण काय गीतेचा पाठ करतो. बरं, पाठ करण्यापुरतीच आहे का मर्यादित गीता? त्याचा बाकी काय उपयोग आहे का नाही? गीता पाठ करण्यासाठी नाहीये, गीता स्वीकार करण्यासाठी आहे. पण आपण फक्त पाठ करून त्या विषयाला क्लोज करतो, चॅप्टर साईडला ठेवतो, गेल्याच्या डावावर आपण 4 गोष्टी बोलतो, पण इथपर्यंत नाही. मला सांगा, आता उद्या तुम्ही जो फंक्शन ठेवला जे काय आहे 13वा आहे, त्याच्यानंतर काय येतं आपलं वर्षी श्राद्ध आहे, 3दा करतो आपण. तर ह्या सगळ्या गोष्टी का करत असतील? लोक म्हणतात मुक्ती भेटतात, त्याचा आणि ह्याचा काहीच विषय नाही. प्राण आहे तोपर्यंत जे कराल ते सत्य. प्राण सुटल्यानंतर पेपर दिला, बाहेर आला, कितीतरी मी चुकीचं लिहिलेलं आहे, पुन्हा जाऊन येतं का बदलता? आहे का तुमच्यापैकी असं कोणी स्टुडंट त्याला वाटलं चुकीचं आहे, तो पुन्हा गेला म्हणलं टीचर पेपर देऊन त्याला चुकलो? नाही, पॉसिबल नाही. म्हणून प्राण आहे तोपर्यंत तुम्ही जे करू शकता ते सत्य आहे. बरं, हे का बरं वाचलं जातं? आता आमचे 2-3 फंक्शन झाले, काल परवा तिथे झालं कुलते मंगल कार्य. त्यांचं एकच होतं की प्रथम पुण्यस्मरण होतं, वर्षी श्राद्ध होतं, अनेक लोक जमा होतात, आपण लोकांना जमा करतो. काय उद्देश असेल प्रभू याच्या मागचा? तुमच्यापैकी सांगा मला सगळे. कोणती आठवण? ठीक आहे, अजून? बाबा तुमचं उत्तर काय असेल? आपण म्हणतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. ठीक आहे, अजून? बरं, आपण बोललो, भेटली? स्पष्ट आहे. संत सांगतात हे कशासाठी आहे? संत सांगतात तिथे गेल्यानंतर तिथे आपली आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे. आपली
आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे. कोणती जाणीव? तो व्यक्ती गेला बघा, जो कोणी जाईल तो त्याच्या कर्माच्या अधीन आहे. तुम्ही आम्ही फक्त प्रार्थना करू शकतो, त्याच्या दुसरं काही नाही. आणि प्रार्थना आपण घरातही बसून करू शकतो. असतेच ना, होतेच ना. तुम्ही आता कुठे होतात माताजी? लंडनला ना. तिथून तुम्ही एखादा फोन करत होता, तुम्ही काय म्हणत? भगवंता आमच्या बाबांना लवकर बरं करा. प्रार्थना कुठूनही करता येते, जवळ नाही तिथे जायलाच पाहिजे. पण अशा वेळेला आपण जेव्हा त्या जागेवर जातो, एकच टार्गेट असतं, ही स्थिती मलाही येणार आहे. हिची जाणीव ज्याला होते त्यालाच खऱ्या अर्थाने मग ह्या सगळ्या गोष्टी, जो प्रथम वर्ष श्राद्ध, द्वितीय आहे, तृतीय आहे, 13वा आहे, 12वा, जे आपापल्या धर्मात आणि प्रत्येक धर्मामध्ये तुम्ही असं समजू नका की हिंदूमध्येच आहे. तुम्ही जगाच्या पाठीवर जेवढे धर्म आहे, जेवढे, जो व्यक्ती जातो, गेल्यानंतर सर्व त्या समाजाचे लोक एकत्रित येतात. त्याला लक्ष, टार्गेट फक्त एकच आहे. प्रत्येकाला ही जाण यायला पाहिजे की माझाही असाच एक दिवशी होणार आहे. आणि ती जाणीव अगर तुम्हाला झाली तर समजायचं आपण तिथे गेल्यावर सार्थकता आहे. गौतम बुद्धाचा आपण पूर्ण धडा वाचतो की आम्हाला चॅप्टर होत असतो, तुम्हाला होता मला माहित नाही, कथा येते त्याच्यामध्ये गौतम बुद्धांनी जीवनामध्ये पहिल्यांदा मृत्यू बघितला आणि उद्धाराला निघून गेले. आपण रोज मृत्यू बघतो, पण आपल्याला जाण झाली का? आपण फक्त त्यांच्या नावाने जे काय आपण करतो, पण त्याच्याही पेक्षा सांगतात. आणि खऱ्या अर्थाने गरुड पुराण तुम्ही वाचलं समजा, इथे त्याचं स्पष्ट लिहिलेलं आहे की गेलेल्या व्यक्तीला खरोखर सुख समाधानी करायचं असेल तर त्याच्यासाठी आध्यात्मिक गोष्टी तुम्ही जेवढ्या कराल तेवढ्या त्याच्या सहयोगी राहतील. कारण आता ते शरीर तर संपलं ना, जसं अग्निदाह संस्कार झालं तर शरीर उरतं काय? मग त्याच्यानंतर राहिलं काय? त्याचं आत्मतत्वाची जर्नी सांगतात. ती काय सांगतात? तुम्ही गीताचं माताजी म्हटलं आहे की जुने वस्त्र सोडून नवे वस्त्र धारण करतं. हे टेम्पररी ज्ञानापुरतं मर्यादित न ठेवता प्रॅक्टिकली स्वीकार करणं अतिशय गरजेचं आहे. पण आपल्याला ते स्वीकार होत नाही. का बरं होत नाही? कारण की जिवंत असताना आपण आध्यात्मिकला प्रॉपर आध्यात्मिक सिरियसली घेतलेलं नाही. गंभीरतेने आपण त्या गोष्टी कधी विचारच केला नाही. आणि त्याशिवाय आपण त्या गोष्टीचा गंभीरतेने विचार करू तर आपल्याला मृत्यू हा विषय कसा होऊन जाईल? एकदम गौण. आम्ही वृंदावनला जातो, अनेक महात्मांचं शरीर जेव्हा शांत होणार असतं समजणार शरीराची अवस्था करून प्रत्येकाला कळतं की शरीर संपणार आहे. काय करतात? सगळे भक्त एकत्रित येतात, नामकीर्तन करतात, जसं आता आपण जे केलं, आणि त्याच्यात त्याचे प्राण सुटतात. किती लोकांना हे सत्य वाटतं की अंतिम वेळेची जी मानसिकता असते त्या मानसिकतेनुसार सेकंड द्यायची प्राप्ती होते? किती जण मानतात तुमच्यातले ते हे सांगा. नाही, ठीक आहे, चांगलं आहे, अतिउत्तम मत आहे. जे माहित नाही ते नाही म्हटलं ते काहीतरी कळेल. पण जे काहीच नाही, चला ठीक आहे तुम्ही बोलत राहा, आम्ही ऐकत राहतो. ऐकून काय सांगितलंय माताजींनी? तासभर कीर्तन होणार आहे, कीर्तन करून आम्ही हा विषय नाही. याची जाण होती. कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात अंतकालेचे मामे स्मरण. अर्जुना, अंतकाळामध्ये जो माझं स्मरण करतो तो माझ्या धामाला प्राप्त होतो. आणि पुढचा सेकंड श्लोक आहे यम यम वापी स्मरण भावम तेजते. अर्जुना, अंतकाळाला ज्या स्मरणामध्ये तुझ्या देहा जे असेल ते सुटेल आणि त्या स्मरणानुसार तुला दुसऱ्या देहाची प्राप्ती होते. आजकाल असे अनेक सायन्स मध्ये एक्झाम्पल आहेत. असे या म्हणजे या जगामध्ये असे अनेक लोक आहेत ते आपल्या गत जन्मातल्या काही गोष्टी सांगतात. तुम्ही नेटवर पण सर्च कराल तर असे अनेक एक्झाम्पल भेटतील. ह्या अर्थी कुठेतरी गतजन्म आहे. गतजन्म आहे म्हणजे त्या कर्माचा आणि ह्या जन्माचा काहीतरी संबंध आहे. मग कर्मातून अगर मुक्त व्हायचं असेल, बरं जन्मच नको असेल तर कृष्ण सांगतात ना अंतकालेचे मामे स्मरण. हे अर्जुना, अंतकाळामध्ये माझं स्मरण कर. पण आता अंतकाळ कुणाचा कुठे कधी समजलं का? आजपर्यंत या जगामध्ये आपण भरपूर अंदाजे बांधले, अंदाज बांधत राहतो, योजना राबवत राहतो, परंतु वैयक्तिक मी किती जगणार हे कुणाला सापडलेलं नाही. आपण कितीतरी उन्नती केली तरी ह्या जगामध्ये एकही मार्गदर्शक असं तुम्हाला भेटणार नाही जो तुम्हाला तुमचं भविष्य किती जगणार हे तुम्हाला सांगू शकतो. परंतु नाही जरी सापडलं तरी तुमची गती काय होणार हे मात्र भगवान श्रीकृष्ण सांगू इच्छितात. आणि बुद्धिमान व्यक्ती काय करतो? आपला अंतकाळ हा प्रत्येक क्षणाला अंतकाळ म्हणून जीवन जगतो. सांगत सुटत नाही बास मी आता मरणार, मी आता मरणार, मी असं जो सांगत सुटत नाही, परंतु आत्मचिंतनाद्वारा ती गोष्ट स्वीकारतो. जसं तुम्ही श्रीमद भागवत ऐकले का? किती लोक भागवत मात्र भागवत वगैरे काय ऐकले का? सुरुवातीचं काय भागवत आहे? बरं आपण संस्कार चॅनल, आस्था चॅनल जसं आहे, बऱ्याच कथा झाल्या. श्रीमद भागवत कथा, सप्ताह श्रीमद भागवत कथा तुकोबऱ्या सांगतात गीता भागवत करीती श्रवण. श्रवण म्हणजे
ऐकणे. अखंड चिंतन विठोबाचे. स्पष्ट सांगितलं की ज्याला अखंड चिंतन विठोबा. बघा हे तुम्ही जोड्या लावा, मराठीमध्ये तर जोड्या लावा म्हणतो ना. कृष्ण काय म्हणले, अंत काळाला माझं स्मरण जो करतो जो माझ्या धामाला येतो. तुकोबाला सांगतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अखंड म्हणजे खंड न पडता, आणि शेवटच्या क्षणाला अगर खंड न पडता चिंतन झालं तर आपण कुठे जाऊ? हे मान्य आहे का तुमच्या सगळ्यांना? मान्य असेल जसं आता फोटो आहे समजा बाबांचा, आता आपलं मान्य तुम्हाला सांगतो कुठपर्यंत आहे. कुणाच्याही घरामध्ये कोणत्याही व्यक्तीचं शरीर शांत होतं, आपण फोटो घेतो, फोटोला जातो, फोटो बनवतो आणि तो म्हणतो नाव लिहायचं. आपण हे नाव लिहा, आणि तो काय म्हणतो, काय लिहायचं पहिले? कैलासवासी लिहायचं का स्वर्गवासी लिहायचं का वैकुंठवासी लिहायचं, जे काय असेल ते. बरे फोटो लिहिण्यापुरता मर्यादित आहे का प्रॅक्टिकली खरंच असं काही जगत आहे का? आहे का असं जगत? आहे. आपण ती गोष्ट जसं प्रभुपाद ज्यांनी पूर्ण विश्वामध्ये प्रचार केला, म्हणजे भरपूर इंटेलिजंट लोकांना त्यांनी ह्या मार्गामध्ये आणलं. त्यांना ते सांगत होते की तुमची थिअरी पूर्ण अपूर्ण आहे, गीते थिअरी पूर्ण आहे. जसं तुम्ही म्हटलं आहे नाही, काही माहित नाही, कारण की आपण ते बघितलेलं नाही. पाण्यामध्ये जीवन आहे का? आपण राहू शकतो का तिथे? मग जीवन आहे का नाही? परंतु त्या पाण्याला अनुकूल जे शरीर आहे त्या शरीरासाठी ते जीवन आहे. रूपात तुम्ही कधी भागवताचं अध्ययन कराल, सेकंड स्कंदामध्ये आज सायंटिस्ट देखील ते भागवत घेतायत, ते वाचतायत. का बरं? ते म्हणतात की आम्ही जी तयारी करणार होतो तिथे काय आहे, कोणत्या ग्रहावर, ते भागवतामध्ये पूर्ण काय आहे, वर्णन आहे. पण तो आपण ते ऐकण्यासाठी वाचण्यासाठी तयार नाही. म्हणून सांगतात तुमच्या आमच्या योजना एकदम अपूर्ण आहेत. आता श्रीमद भागवत थोडंसं विश्लेषण सांगतो तुम्हाला. भागवत कधी ऐकलं नसेल, पण भविष्यामध्ये कधीतरी भागवत ऐका. नुसतं ऐका नाही, तर मग नळी फुंकले सोनारे इकडून तिकडून गेले वारे, असं व्हायला नको. ऐकल्यानंतर त्याला श्रवण करा. काय करा? श्रवण. या जगामध्ये आध्यात्मिक जगताला तुम्हाला जास्त भ्रमण करायची गरज नाही, जास्त तीर्थाटनाला जायची गरज नाही, जास्त श्रम तपस्या करायची गरज नाही. एकच तपस्या करा, ऐकण्याची. ज्याचं ऐकणं चांगलं सर्वश्रुत ऐकणं आहे, म्हणजे संतांचं सर्वश्रुत ऐकणं आहे, त्याचं हृदयामध्ये परिवर्तन 100% होणार. प्रल्हाद महाराज, आता एक पिक्चर आलाय बघा, प्रल्हाद महाराज पिक्चर आलाय महावतार, बघितलं? ऐकलं कोणी? महावतार. प्रभू तुम्ही म्हणजे भक्तांच्या समाजामध्ये त्याचं भरपूर म्हणजे नावलौकिक झाली. AI च्या माध्यमातून केलेलं आहे, म्हणजे जी टेक्नॉलॉजी सध्या चालू आहे त्या पद्धतीने. नक्की बघा, छान पिक्चर आहे. महाअवतार नरसिंह भगवान. नाही, नक्की जाऊन या. वेळ भेटला तर 100% जाऊन या. ह्या जगामध्ये काहीतरी कुठून भेटत असेल ना, ते प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आणि बुद्धिमान व्यक्ती काय करतो, काय आहे ते बघत नाही, कुणाचं आहे तेही बघत नाही, पण त्याच्यातून माझ्या जीवनाला अनुकूल काय आहे. तुम्हाला ही संस्था भारतात कमी आहे, अमेरिकेमध्ये जास्त आहे. का? तिथली लोक जात पात ह्याला मानत नाहीत. ते फक्त एकच बघतात की ही कंडिशन देशात राबवल्याने किती सुधार येतो, त्या गोष्टी लगेच स्वीकार करा. आपल्यात तो प्रयोग होत नाही. आपल्यात कोणते प्रयोग होतात? आपला आहे का, समाजातला आहे का, आपल्या धर्मातला आहे का, आपल्याला फॉलो करतो का, मग त्याच्यानंतर आम्ही विचार करू आम्ही त्याला स्वीकार करायचं का नाही. महाअवतार नरसिंह भगवंतामध्ये जे प्रल्हाद महाराज आहेत, त्यांनी 9 प्रकारची भक्ती सांगितली. किती? 9 प्रकारची. 9दा भक्ती. त्याची सगळ्यात फर्स्ट भक्ती आहे श्रवण कीर्तन विष्णू स्मरण. सगळ्यात पहिली भक्ती कोणती आहे? श्रवण. ज्याचं श्रवण चांगलं आहे ना, त्याचीच फक्त भक्ती आहे. तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल सांगतो. एक राजा होता, त्याने एका सारख्या 3 मूर्त्या अशा घडवून ठेवल्या. एकाची किंमत म्हटला 10,000, दुसऱ्याची म्हटला 10,000, आणि जी थर्ड म्हणजे मूर्तीची म्हणजे 1,00,000 रुपये. किती तफावत होती? 3. तफावत किती हजाराची झाली? 90. पैशाचा हिशोब सगळ्याला यायला पाहिजे, आणि येतोच तो तरी. 2 मूर्तीची किंमत किती सांगली त्यांनी? 10,000. एका मूर्ती किती सांगली? 1,000. आता लोकांना आश्चर्य वाटायचं, म्हणजे ह्या दिसाय सगळ्या सारख्या एकाच धातूच्या, काही तंतोतंत वजन बिजन सगळं समान. तो राजा म्हणतो मला कोणी शोध लावून सांगा की ह्या तिघांमधला फरक काय, या 2 10,000च्या आणि 1,00,000ची का बरं असेल. आता लोक यायचे, बघायचे इकडे तिकडे, म्हणजे आपापल्या परिस्थिती अँगलने बघत राहायचे, पण कुणाला काय तो फरक सापडला नाही. एक बुद्धिमान होता, त्याला माहिती आपला राजा आध्यात्मिक आहे,
आणि ज्या देशाचा राजा आध्यात्मिक आहे ती प्रजा सुखी सेम सिस्टम. ज्या घरामध्ये आध्यात्मिक आहे त्या घरातले सगळे मेंबर सुखी, आणि जिथं आध्यात्मिक नाही तिथं मेंबर सुखी राहण्याचा काय प्रश्नच नाही. एक बुद्धिमान व्यक्ती होता, तो आला, तो दोरी घेऊन आला. काय घेऊन आला? दोरी. त्याने एका मूर्तीच्या ह्या कानात टाकली, म्हणली 10,000. काय म्हणला तो? 10,000. किती झाली ती? 10,000. इकडनं दोरी टाकली, इथून निघाली ती 10,000. म्हटलं राईट आहे, म्हणजे बरोबर आहे. सेकंड दुसरी दोरी टाकली, ती मुखातून बाहेर पडली, ही पण म्हटलं ही पण 10,000ची. तिसरी जी मूर्ती होती तिच्या कानामध्ये दोरी टाकली, ती आतमध्ये 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 गेली, ती कुठून बाहेर आली? म्हटली ही 1,00,000ची. कळलं तुम्हाला काय ते? कळालं मला. ऐकण्याची ताकद तीच. तो काय म्हणतो की ही मूर्ती का 10,000च्या 2-2? एक आत्म ऐकतं, म्हणजे इथून ऐकतं लोक इथून सोडून देतात, विषय संपला. जसं गीता आहे, प्रभूजीने सांगितले, भागवत ठीक आहे, भागवत काहीतरी असेल, कुणी असेल शुद्ध मला, कुणी असेल कृष्ण, कुणी असेल प्रल्हाद, कुणी असेल श्रवण. नाही, बुद्धिमान व्यक्ती चांगल्या गोष्टीला लगेच स्वीकार करतो. जसं वाल्मिक कोळी जे होतं, हे डकेत जरी असला तरी नारदजीच्या पहिल्या संवादामध्ये चेंज. अर्धमारा प्राण्यांना अर्ध मारून सोडत देतात, पण नारदजीच्या पहिल्या संवादामध्ये लगेच चेंज. गौतम बुद्ध होते, अंगुलीमान होता, बोटो तोडायचं, रोजची एक नवीन माळ घालत होता, पहिल्या संवादामध्ये चेंज. बुद्धिमानाचं लक्षण आहे, तो जास्त चांगल्या वस्तूला घासत बसत नाही, तो लगेच त्या गोष्टीला स्वीकार. आम्ही काल भागवत ऐकत होतो, कोणते 4 वस्तू आहेत जो बुद्धिमान व्यक्ती स्वीकार करतो? कचऱ्यामध्ये सोनं पडलेलं असतं. कचऱ्यामध्ये सोनं असेल, आपण काय विचार करू? कचऱ्यातलं सोनं आहे सोडून द्या असं म्हणू का? तुम्ही कधी ज्वेलरीच्या बाहेर बघा, काही काही लोक असतात, सोनं लोक जास्त झाडून घेऊन बसतात, असे झाडून खाचा पडलेला असेल त्यातनं सोनं बाहेर काढतात. कारण का? ते सोनं आहे. काय आहे? सोनं आहे. बुद्धिमान व्यक्ती कचऱ्यातलं सोनंही उचलतो. तिसरं, कुलवान स्त्री जी असते तिच्या तो जास्त गुण शोधत बसत, ही कुलवान आहे, गुणवान आहे, तिला लगेच स्वीकार करतात. संतांची जात न बघता त्याची विचार, त्याची साधना बघून लोक त्याला काय करतात? गुरु स्वीकार करतात. तर हे 2-3 स्थान असे आहेत, ते सांगतात की बुद्धिमान व्यक्ती काय करतो? त्या गोष्टीला लगेच काय करतो? स्वीकार करतो. कुठे होतो मी सांगा तुम्ही? कानातून निघाली दोरी, दुसरी दोरी मुखातून निघाली. निघाली. काही काही लोक ऐकतात आणि बोलतात, फॉलो करत नाही, त्याच्यावर ऍक्शन उचलत नाही. म्हणजे फक्त ऐकणे, बोलणे, विषय संपून दिले. प्रॅक्टिकली ते जीवनात करणे नाही. आणि तिसरी जी मूर्ती का महाग होती, ती ऐकते आणि हृदयामध्ये साठा करते. काय करते? साठा करते. जे हृदयामध्ये साठा करतात ते बराबर योग्य वेळ त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आकलन होतात, कारण की त्या आतमध्ये जमा आहे. गोष्ट तीच बाहेर निघते जी आतमध्ये आहे, आणि जे आतमध्ये नाहीये ते बाहेर यायचा काही प्रश्नच नाही. म्हणून बुद्धिमान व्यक्ती जे ऐकतात ते काय करतात? हृदयामध्ये जमा करतात. मी भागवताचा प्रसंग सांगत होतो, सांगू ना? वेळ आहे ना? 1 तास तरी द्या मला, जास्त नाही. आणि आपण हे सगळं मी जे काय बोलतोय, तुम्ही जे ऐकताय, हे काय आहे? पुण्यच आहे. जसं आपण म्हणतो प्रथम पुण्यस्मरण. हे जे आहे पुण्यस्मरण, आपण काय करायचं? जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या नेक्स्ट जर्नीसाठी आपण ते त्याला द्यायचं आहे. आणि प्रत्येक धर्मामध्ये ही सिस्टम आहे, आपापल्या धर्मानुसार आहे, त्यात काय 2 मतं नाही. तर भागवताची जी सुरुवात झाली त्यात 2 लोक महत्वाचे आहेत, परीक्षित, सुखदेव महाराज. परीक्षित महाराज जे होते हे पांडवांचे वंशीय होते. जेव्हा पांडव स्वर्गारोहण झाले, जाताना त्यांनी काय केलं की परीक्षिताला आपल्या गादीवर बसवून दिले, आणि जाता जाता धर्माचा उपदेश त्यांनी एकच सांगितला की हे राजा, जो कोणी तुला शरण येईल, कोणीही असो, आपला असो की परका असो, जो कोणी शरण येईल त्याला तू शरण घेणे. परीक्षित ते होते जे उत्तराची गर्भामध्ये, म्हणजे अभिमन्यूची जी पत्नी होती उत्तरा, तिच्या गर्भामध्ये भगवंताने गर्भात जाऊन जिचं रक्षण केलं ते कोणी? राजा परीक्षित होते. परीक्षितांचा जन्म झाल्यानंतर ते रडायचे. काय करत होते? रडायचे, क्रंदन करत होते, रडत होते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या डोळ्यासमोर आले, त्यांचं रडणं कम्प्लिटली बंद झालं. तर असे जे राजा परीक्षित होते, त्यांच्या हातून एकदा अपराध झाला. अपराध मध्ये कोणता झाला? त्या असे जंगलामध्ये शिकारीला निघाले, आणि एक संत बसले होते ध्यान अवस्थामध्ये. आता राजा आहे म्हटलं साहजिक, राजाला काय वाटतं मी जिथे जाईल मला तिथं सन्मान मान व्हायला पाहिजे. जी भेटलेली प्रतिष्ठा असते भरपूर डेंजर असते. आम्ही एवढी कथा करतो, कीर्तन करतो ना, तर कधी कधी आम्हाला त्या गोष्टीचं भय वाटतं.
भय काय वाटतं, एखादा मान सन्मानीय व्यक्ती असेल आणि त्या कथेमध्ये त्याचा मान सन्मान नाही पाळण्यात आला तर तो काय होतो, थोडासा नाराज होतो. काय होतो, नाराज होतो. कारण का, आणि खरं बघितलं तर ह्या देहाचा कोणता मान सन्मान आला मला सांगा. भागवतामध्ये वर्णन आहे 9 द्वारे, शरीराला 9 द्वार आहे. 1 2 तुम्ही बोला, 3 4 5 6 7 आणि मलमूत्र 8 9. आता हे 9 द्वाराच्या माध्यमातून शरीर मेंटेन होत असतं. काय होत असतं, मेंटेन. आता विचार करा तुम्ही, हे भागवताचं वर्णन, भागवत का सांगतात श्रेष्ठ, तुम्हाला सत्यापासून ते एकरूप होण्याचा प्रयत्न करतो श्रीमद भागवत. आता हे 9 द्वाराच्या माध्यमातून जे शरीर मेंटेन होते, मॅनेज होते, या 9च्या 9 द्वारामधून कोणती तरी चांगली वस्तू येते का? सकाळ उठतो, डोळ्यातून घाण असते, कानातून घाण, नाकातून घाण, मलमूत्रातून घाण येते. तर हे 9 द्वाराचं शरीर असताना देखील ह्या शरीराचा अभिमान कोणता असला पाहिजे म्हणून सांगा. तसं कचऱ्याची थैली असेल आणि त्याला कोणती लात मारला, काय वाटेल आपल्याला? जाऊ दे, कचराच आहे, काय नाही, याच्यात काय आहे. पण एखादी मूल्यवान वस्तू असेल त्याच्यात आणि त्याला कोणी धक्का मारला किंवा लात लागली तर आपण मला काय समजतं का नाही, याच्यामध्ये आमची एवढी भरपूर मूल्यवान वस्तू आहे. सिंपल धोरण आहे. तसं अगर विचार केला, अगर 9 द्वारातून घाणच येते, ते शरीरामध्ये काय आहे, घाणच आहे. काय आहे, घाण. याच्यात कफ पित्त वायू तिन्ही प्रकारचे ह्या कफ पित्त. तुमच्यापैकी कोणी आयुर्वेदिक समजा कोणाला माहिती असेल तर आयुर्वेदामध्ये स्पष्ट सांगतात, कफ पित्त वायू 3 गोष्टीमुळे शरीर मॅनेज होत असतं. आणि ह्याच्यात प्लस मायनस झालं की शरीरामध्ये गडबड घोटाळे सुरू होतात. म्हणजे ह्याला मॅनेज करणारी वस्तू कशी आहेत, कफ चांगला भाग आहे का, वायू चांगला भाग आहे, पित्त काहीच चांगलं नाही, परंतु ह्याच्यावर शरीर काय होत आहे, मॅनेज होत आहे. पण तरी देखील ह्या शरीराचा मोह किती, याचा मान, ह्याचा सन्मान, याचा आपलेपणा, मीपणा आपण मरेपर्यंत जोपासत असतो. कोणत्या गोष्टीचा, कफ पित्त आणि वायूचा, की आपलाच कफ बाहेर आल्यानंतर आपल्याला बघण्याची पण इच्छा होत नाही. या शरीराचा, जर अशा शरीराचा देखील मान सन्मान, ह्यालाच म्हणतात भगवंताची माया. भगवंत कृष्ण काय सांगतात, मम माया दुराता. संत सांगतात, अर्जुना शरीर नाशिवंत आहे, भगवत तत्व सत्य आहे, त्याला तू काय कर, स्वीकार कर. असे जे होते राजा परीक्षित, त्यांना बालपणापासून ब्रह्मज्ञानी होते. शिकारीला निघाले, संत होते ध्यान अवस्थामध्ये. तिथे गेल्यानंतर त्यांना वाटलं की यांनी माझा काहीतरी आदर सत्कार करा. तुम्ही संसाराचा सर्वे करा कधी, त्या संसारामध्ये, समाजामध्ये, घराघरामध्ये अगर कुठे काही भांडणाचं कारण असेल ना, फक्त आत्मसन्मान, ह्या शरीराचा माझा सन्मान झाला. तुम्ही कोणत्याही भांडणाचा सर्वे करा, कोणत्याही. मी असं सांगत नाही की एकदम भारत पाकिस्तान ह्याचा आहे, त्याचा जरी केला तरी तोच सर्वे निघेल. का बरं, आम्ही पाकिस्तानी आहोत, आम्हाला आमचा देश पाहिजे, आम्ही मुसलमान श्रेष्ठ, हिंदू म्हणतो आम्ही श्रेष्ठ. टार्गेट कशावर आहे, शरीराच्या भांडणांवर. आणि कृष्ण काय सांगतात, आपण शरीर नाही, कृष्णच नाही, जिजस असू द्या, मोहम्मद साहेब असू द्या, कृष्ण असू द्या, राम असू द्या, यहुदी पारसी जेवढेही आहेत, सगळ्यांचं टार्गेट काय, मी शरीर नाही, आपण आत्मतत्व. परंतु आपण स्वीकार करतो ह्या गोष्टी. आम्ही काल भागवत वाचत होतो, कृपा सांगत होते की ज्या वेळेला ह्या जगामध्ये चीन आणि पाकिस्तानचं, चीन आणि भारताचं युद्ध चालू आहे, एका काळी युद्ध नव्हतं, कारण की ते स्वतः म्हटले की त्यावेळेला भारत ही आध्यात्मिक याच्यामध्ये भरपूर चढावडीनं होता आणि चीन देखील होते. आणि तुम्ही बघितलं असेल, आज त्या तुकड्यासाठी भांडणं आहेत की ज्याच्यातून दोन्ही देशाला शून्य फायदा आहे. काय आहे, शून्य फायदा आहे. पण भांडणं काय, आम्ही भारतीय आहोत, आम्ही चायनीज आहोत, आम्ही पाकिस्तानी आहोत, आम्ही बांगलादेश आहोत, नाही सांग. परीक्षित राजे तिथे गेले. मी तुम्हाला ते विचारत जाईल ना, कोणता प्रसंग चालला होता, मान सन्मान. परीक्षित राजे गेल्यानंतर त्यांनी विचारायचा काय संबंध, कारण की ते आपल्या धुंदीमध्ये ध्यानमग्न होते, त्यांना ते आवडलं नाही आणि त्यांनी काय करावं, की मेल्याला सर्प उचलला आणि त्यांच्या गळ्यामध्ये टाकला. आता त्या संताला त्याच्याशी काहीच घेणं नाही, कारण की ते एकदम शरीर स्तरावरून वरती उठले होते. तुकोबारा सांगतात, दंभ मान चेष्टा आम्हा शुकराची विष्ठा. काय म्हणतात, दंभ मान चेष्टा, या सगळ्या मान सन्मान अपमान ह्या माझ्या शरीराच्या मला कशा आहेत, शुकराची विष्ठा. म्हणजे एखाद्या डुकराची जी विष्ठा आहे त्याच्यावर मला ह्याची फिलिंग्स होतात, अपमानाची पण तशीच आणि सन्मानाची तशी. तुम्ही ह्या गोष्टीवर विचार करा. आज मोठमोठे लोक ह्या ओव्या आहेत ना,
तुकाराम गाथा असतील, मीराबाईच्या काही दोहे असतील, याच्यात पीएचडी करतायत. का पीएचडी करतायत ते म्हणतात, हे लोक वाचल्यानंतर किंवा ही गोष्ट एखादा जीवनात उतरवतो आणि उतरवल्यानंतर त्याच्या स्वभावामध्ये एवढं परिवर्तन कसं काय शक्य आहे. म्हणून लोक काय करतात, याच्यावर शोध लावतायत की ह्या शब्दांमध्ये आहे काय. परंतु त्यांचा शोध हा अपूर्ण आहे. का? कारण की ते भगवंताच्या भक्ती मार्गातून त्याला बघत नाही, ते स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या बुद्धीवर जोडून बघतात. आणि हा बुद्धीचा विषय नाही, हा भगवंताच्या कृपेचा विषय आहे. आपले नाशिकचे संत होते गाडगे महाराज, त्यांचे कधी बुक्स वाचा म्हणता तुम्ही. असे अनेक तुम्हाला महात्मा अंगुठा छाप आहेत, त्यांच्या साईन देखील नाही, परंतु त्यांचे लेक्चर्स, त्यांचे जे काही बोललेले आहेत ते वाचल्यानंतर बुद्धिमान व्यक्तीला आत्मजिज्ञासा होते. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही किती गीता वाचाल, भगवंत दोन लोकांचं वर्णन करतात, बुद्धिमान आणि बुद्धिहीन, बुद्धिमान आणि बुद्धिहीन, बुद्धिमान आणि बुद्धिहीन. आता ते आपण डिसाईड करायचं. पण त्या गीतेचं पूर्ण विपरीत चाललंय समाजामध्ये. बुद्धिहीन नाही तर बुद्धिमान मानले गेलं आणि बुद्धिमानाला इथे बुद्धिहीन मानले गेलं. आजकाल गीतेनुसार जीवन जगणे किंवा समजा भगवत तत्व, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. आता घेऊन अजून 10-15 मिनिटं घेऊ, जास्त नाही. होतो कुठे मला सांगा. परिचिताच्या गळ्यामध्ये सर्प टाकला. जस्ट चालू होतो तिला बुद्धिमान आणि बुद्धिहीन. आता मला सांगा, भगवंत जे सांगतात तो बुद्धिमान असेल का संसार ज्याला बुद्धिमान घोषित करतो तो बुद्धिमान असेल? कारण का भगवंतासारखी बुद्धी या जगामध्ये कुणाचीच काम करत नाही. तुम्ही महाभारताचं वेळ कमी आहे, महाभारत 18 दिवसात फक्त युद्ध वाचा, फक्त 18 दिवसात. पूर्ण 18 दिवसामध्ये अगर कोणी चमत्कार केले असतील तर एक मात्र भगवान कृष्णाने केले. कृष्ण नसते तर पांडव कधीच हारले असते. कृष्ण नसते तर भीष्मापुढे, द्रोणाचार्यांपुढे पांडवांचं काहीच चाललं नसतं. पण ते 18 दिवसामध्ये रोज एक नवीन चमत्कार, 18 दिवसामध्ये रोज एक नवीन. कोण करत होतं केवळ? भगवान श्रीकृष्ण. आणि कृष्ण काय सांगतात की शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वर, जिथे कृष्ण आणि अर्जुन आहे तिथे निश्चित ऐश्वर्य, विजय, असीमित सगळ्या गोष्टी, सगळे सद्गुण आहेत. पण ते कसे टेम्पररी, काही मात्रेमध्ये नाहीत, असीमित आहेत. हे स्वतः भगवान कृष्ण सांगतायत. पण आम्हाला तेवढा विश्वास नाही. मी ते सांगतो, बुद्धिमान भगवान श्रीकृष्ण दोघांची लक्षणं सांगतात. बुद्धिमान तुम्हाला एकदम थोडक्यात सांगतो, बुद्धिमान कोण आहे? जो आध्यात्मिक जीवनाला डोळे झाकून स्वीकार करतो. बुद्धिहीन कोण आहे? जे आध्यात्मिक जीवनाला असं चाचपत बसतात. खरं का खोटं, तर्क कुतर्क वितर्क. लोक म्हणतात देव आहे दाखवा. अरे काय या जगामध्ये अशा अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आपण बिना बघता स्वीकार करतो. विष खाल्ल्यावर माणूस मरतो का हो? विष खाल्ल्यावर मरत नाही माणूस? मरतो ना, मरतो का नाही? कोणी खाल्लं आपल्या वेगळी, पण मानतोय ना? नाही मानतो का नाही? कोण? जसं संसारामध्ये विष न खाता देखील आपल्याला हे कळालं की विष खाल्ल्यावर माणूस मरतो. मग एखाद्याला विचारलं तुम्ही का मानता? अहो आम्ही बघितलं, ऐकले लहानपणी, किंवा असं बघितलं एक घटना घडली, त्याने विष खाल्ल्याने तो मेला. हे किती आपण सहज स्वीकार केलं ह्या गोष्टी. मग गीतेला का नाही स्वीकार करत? भगवान कृष्णाला का नाही सहज स्वीकार करत? पण इथे काय होते, आमची बुद्धी आपण लावत राहतो. आणि इथे जो बुद्धी लावेल त्याचं हे काम नाही. बुद्धी लावायचीच असेल तर भगवान कृष्ण का आहे ह्याच्यासाठी बुद्धी लावा, तर आपल्या तिथे काहीतरी समजू शकतं. रूपात म्हणायचे, संसारात सगळ्या गोष्टी बिना विश्वास करता आपण विश्वास टाकतो. एखादी स्कीम आणली, 2 लाखाचे 4 लाख, 4चे 8, 8चे 10, एका वर्षात 2चे 20 लाख. आपण काय करू? थोडीशी बुद्धी लावू आणि लालसेपोटी लगेच ती स्कीम. पण जेव्हा भगवान कृष्ण सांगतात की जो माझ्या नियमानुसार चालतो त्याला मी वैकुंठाची गती देतो, इथे बुद्धी का नाही लावत मग आम्ही? कारण की आमचा विश्वास नाही, आमचं समर्पण नाही, आम्हाला त्याच्याबद्दल प्रेम नाही. आपण श्रीमद भागवत मध्ये पुन्हा येऊ. कुठे होतं श्रीमद भागवतामध्ये? परीक्षित महाराजांनी सर्प टाकलं. आता सर्प टाकलं, त्यांनी तेवढा विषय केला आणि ते निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर त्यांचे चिरंजीव आले त्या संतांचे. त्यांनी बघितलं की माझ्या वडिलांच्या घरात सर्प टाकले. ध्यान मुद्रेमध्ये असताना ते, जो व्यक्ती ध्यान मुद्रेमध्ये आहे त्याचा मान सन्मान त्याला काही फरक पडणार नाही. ध्यान मुद्रामध्ये डोळे झाकून बसणे नाही बरं का. अशा ध्यानाने आज काय होते?
तर असं ध्यान काही कामच नाही. विष्णू ध्यायते विष्णू स्मरण, ज्याच्या ध्यानामध्ये भगवान विष्णूचं स्मरण आहे ते ध्यान. ती ध्यानाची एकदम सोपी पद्धत आहे. कशी आहे? सोपी पद्धत. पण तसं ध्यान आम्हाला करायचं नाही. एखाद्याला असा अंधार करावा, लाल लाईट लावावी, तिथे बसावं, म्हणजे एखादं साऊंड सिस्टम सुरू करायचं, मग आमचं ध्यान लागतं. त्याच्यामध्ये किती लोकांना ते माहित नाही, पण सर्रास करून काय ते झोप मात्र 100%. कारण की अशी शांत अवस्था आपल्याला सध्या धावपळी जगामध्ये भेटत नाही. आता त्यांनी ध्यान अवस्थेने बघितलं वडिलांच्या सर्प टाकलेलं आहे. त्यांनी लगेच श्राप दिला की ज्यांनी कोणी सर्प टाकलं वडिलांच्या गळ्यामध्ये त्यांची 7 दिवसामध्ये मृत्यू होईल. आता ही घटना वाऱ्यासारखी पसरली. आणि परीक्षित महाराज त्यावेळेला ह्या पूर्ण ब्रह्मांडाचे राजा होते. आता इथं आता भरपूर जुना विषय आहे. आजच्या पुन्हा सांगतो, आजच्या वर्तमानाच्या युगातून ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या म्हणतात तर थोडस डायजेस्ट करायला अवघड आहे. कारण मग वर्तमान काय सांगतो, आपण भारतीय आहोत, भारतच फक्त आहे, तो देश वेगळा, तो देश वेगळा, तो देश वेगळा, तो देश वेगळा. पण काय सांगते शास्त्र सांगते त्यावेळी परीक्षित महाराज पूर्ण भूतलावर त्यांचं राज्य होतं. त्यांनी 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येईल, त्यांना डसेल आणि ते. आता मला सांगा, थोडा विचार करा, मृत्यू हा त्यांना समजला. कुणाला? परीक्षित राजाला. परीक्षित समजलं त्यांनी. आता आपण आपल्या विचाराने विचार केला, काय करू आपण सुरुवातीला? सेफ बाजू बघू. काय करू? सेफ बाजू बघू. जसं एखादा आजार मला डिक्लेअर झाला तर मी काय करेन, चला त्या आजारावर कुठे, कोणतं हॉस्पिटल, आयुर्वेदिक ट्रीटमेंट काय आहे, एलोपॅथी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी मागेल. कारण का त्या आजारापासून मला काय मुक्त आले. आजारापासून मुक्त होण्याचं कारण काय की मला मृत्यूपासून लांब जायचं आहे. परीक्षित राजाने तसला कोणताच प्रयोग केला नाही. त्यांनी म्हणते ठीक आहे, मृत्यू मला दिलाय ना, काय हरकत नाही. जो मला कळाला नव्हता तो मला कळाला. आज आपल्याला मृत्यू कळाला नाही म्हणून आपण कसे आहोत? सावध पण नाही आपण. सावध होणे म्हणजे काय होतं की सावधान वाचे बोला राम नाम. रामदास म्हणतात सावध झालो तर आपण पहिल्यांदा काय बोलू? राम. कारण की आपण सावध झालो आणि आपण जर भजन करत नाही, नामचिंतन करत, नाम संकीर्तन करत नाही, या अर्थी आपण सावध नाही. बुद्धिमान सांगतात सावध होणे म्हणजे नक्की काय होणे? अरे नाही नाही, माझं जीवन थोडं आहे, सीमित आहे, मला लगेच इथून जायचं आहे. 5 पांडवांपैकी जे श्रेष्ठ होते कोण? युधिष्ठिर. त्यांना विचारलं की युधिष्ठिर महाराज सांगा, ह्या जगात सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट कोणती? काय म्हणले? सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट कोणती आहे? त्यांनी स्पष्ट सांगितलं, प्रत्येकाला माहिती आहे मी या जगातून मरणार आहे, पण ह्याच्यावरच कोणी चिंतन. आणि खरं हकीकत आहे, तुम्हीही सर्वांनी, आपण सर्वांनी ह्या गोष्टी थोडस डिपली जाऊन विचार करा. जगातले सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? शरीर शांत होणार आहे, पण त्याच्या आधी सावधान कोणीच नाही. रोज आपण बघत आहोत कुठे ना कुठे काही ना काही घटना घडत आहे, पण ती घटना माझ्या बरोबर होईल ही कुणालाही चिंतन नाही. मग काही काही संत तर म्हणतात की रोज एकदा तरी बुद्धिमान व्यक्तीने स्मशानामधून एखादी फेरी, जसं मंदिरात मारतो तशी मंदिरात देवापुढे अजून अपेक्षा निर्माण होतात. चला हे पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. मग तर लोक काय म्हणतात, 1 लोटा जल ते कधीच होणार नाही. कारण की हे जगत समस्याने भरलेलंच आहे. आणि किती समस्या भगवंत दूर करतील. जे प्रॅक्टिकली फॅक्ट आहे ते फॅक्ट आहे, जे सत्य आहे त्याला स्वीकार करायला सांगतात, हे भगवंतही म्हणतात. पण त्यांनी काय करावं, त्यांनी लगेच आपल्या राजपाटाचा त्याग केला. जन्मेजय नाव त्यांची संतान होती, त्यांना पुन्हा राजा घोषित केले आणि ते निघाले. कशासाठी निघाले? पळून नाही निघाले, घाबरले नाहीत. बस शरीर सुट म्हणजे 7वा दिवस येण्याच्या आधी मला माझं कल्याण करून घ्यायचंय. आता कल्याण मध्ये नक्की त्यांनी काय करावं तिथे? तुम्ही आता ऐकलं तर म्हटलं मीच सांगतो, तुम्हाला काय विचारत नाही प्रश्न, आणि तुम्ही ऐकलेलंच नाही म्हटलं. परीक्षित राजा निघाले, गंगेच्या तीरावर चालत होते. अनेक लोक म्हणतात की एखाद्या नदीच्या तटावर जाऊन शरीर शांत व्हायला पाहिजे. शास्त्र सांगतं की अशा जागेला शरीर शांत झाल्यानं तुम्हाला मुक्तीसाठी जास्त प्रयत्न करायची गरज. पण परीक्षित राजा गंगेच्या तीरावर चालत असताना देखील थांबले नाही. तर ते परीक्षित जे आईच्या गर्भामध्येच भगवंताचं त्यांना दर्शन झालं होतं, ते कोणी साधारण असतील का? आणि त्यांना सर्प चावला आणि त्यांच्यात मुक्ती होणार नाही, हे शक्य आहे का? हे असं कुळ आहे. कोणाचं कुळ आहे ते? पांडव. पांडवांच्या कुळाचं परिपूर्ण रक्षण शेवटच्या क्षणापर्यंत करणारे कोण आहेत? भगवंत आहे. तुकोबाला सांगतात, पावण तो कुळ, पावण तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. तो कुळ आणि तो देश देखील कसा आहे? पावण. अशा कुळामध्ये आलेल्या व्यक्तीला
शरीर माझं मुक्त होणार का नाही होणार याची चिंता करायची गरज, तरीही देखील ते आपल्या सर्वांना शिकवत आहेत. इथून निघाले 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 आणि आमच्या श्रीमद भागवताचे जे मुख्य वक्ता आहेत सुखदेव महाराज, आयुष्य वय त्यांचं फक्त 16 वर्षाचे आहेत. परीक्षित राजा तिथे आल्याने त्यांच्याजवळ येऊन थांबले आणि त्याच्या पुढे हजारो लाखो वर्षे जीवन जगणारे अनेक महात्मा, भागवत सांगतो 88,000 महात्मा तिथे त्यांच्या समोर बसले होते. आणि बसल्यानंतर तिथे बसले आणि तिने एकच प्रश्न विचारला. कोणता? तक्षकाला मी कसा वाचू शकतो हा नव्हे, मृत्यू येणार आहे मी कसा वाचू हा नव्हे. एकच प्रश्न विचारला, मला चावणार आहे हे सत्य आहे, याला कोणी चेंज करता येणार नाही, टाळता येणार नाही, माझी टाळण्याची इच्छा नाही. परंतु हे सुखदेव महाराज प्राण सुटण्याच्या आधी ह्या शरीराच्या ज्याच्यासाठी धारण केलेलं आहे याचं कल्याण कसं होणार एवढंच मला सांगा. बस, आता मी जास्त वेळ घेणार नाही. सुखदेव महाराजांनी 7 दिवसामध्ये श्रीमद भागवताचं पूर्ण अध्ययन केलं. 7व्या दिवशी तो सर्प आला, परीक्षित राजांना डसलाही आणि तिथून तो निघून गेला. पण त्याच्या आधी आता 7 दिवस कोण कथा ऐकते? परीक्षित सांगतायत कोण? सुखदेव महाराज. आणि ह्या 7 दिवसामध्ये परीक्षित राजा प्रश्न परंतु प्रत्येक प्रश्नाचं सार फक्त एकच होतं, या मनुष्य देहाचं कल्याण कसं होणार. तुम्ही भागवत कधी वाचाल, भागवत साधारण ग्रंथ नाही, हा एकदम असा पॉवरफुल ग्रंथ आहे की तिथून आपल्याला आत्मजिज्ञासा निर्माण होते. आता लोक घेऊन बसतात, लोक म्हणतात समजत नाही, समजत म्हणलं की बुक साईडला ठेवतात. कसं काय शक्य आहे? तुम्हाला समजा एखाद्या व्यक्तीने सांगितलं बाबा ह्या एवढ्याशा जमिनीमध्ये भरपूर सोन्याचा हंडा आहे, तुम्ही तिथं कंटिन्यू काय कराल? तुम्ही थोडा 1-2 कुतळमाली म्हणाल का? नाही सापडत, त्या सोडून सापडे, ती मशीन आणाल, सोनं चेक करा आहे का नाही, आहे का नाही. म्हणजे भौतिक भोगासाठी एवढी धडपड आहे, पण शेवटच्या टोकापर्यंत धडपड आहे. मग आध्यात्मिक टेम्परेचर का समजता, याला तुम्ही का समजता असं नाही, मला समजत नाही, आम्हाला होत, आम्ही हा विषय सोडून. आम्ही लोकांना म्हणतो थोडस जप करा, नामस्मरण. लोक स्पष्ट म्हणतात आमच्याकडे. तुम्ही थोडस विचार करा, 50 वर्षाच्या आधीचा भारत आहे, तिथलं जे एंगेज जीवन आहे ना ते आज नाही. आज आपण भरपूर मोकळे आहोत. कसे आहोत? आणि मोकळे नसतो तर व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम हे चाललंच नसतं. चाललं असतं का मला सांगा? गिरायकच त्याला कोणी नसतं, त्याला कोणी वापरच केला नसता तर एवढे नवीन नवीन यंत्र काय आले असते का? ह्या अर्थी आपल्याकडे वेळ फुल आहे. मला माहिती आहे की सुरुवातीला अगर जेव्हा फोन आलता, इंटरनेट 500 MB भेटत होतं फक्त मंथली. किती? आज पर डे 2 GB 3 GB. ज्यांच्याकडे वायफाय तिथं तर मग काय सगळेच लागू नाही. एकत्रित सहकुटुंब सहपरिवार वायफायचा फुल फायदा. पण सगळं बघून तरी आपण काय बघतो? त्याच गोष्टी ज्या केवळ शरीराच्या सुखापुरत्या मर्यादित आहे. आत्मिक स्तरावर आपण एकही गोष्ट बघत नाही. परीक्षित महाराज कोणता प्रश्न विचारला की मला सुटणार आहे. 7 दिवस त्यांनी काय सांगितलं? भागवत सांगितलं. त्याच्यामध्ये एकच प्रश्न विचारत होते कंटिन्यू 7 दिवस. मग तो प्रल्हादांचा संवाद असेल, सुखदेव महाराजांचा संवाद असेल, अनेकांचे संवाद आहेत. पण त्या संवादामध्ये सगळ्या संतांचा एकच प्रश्न आहे, हा जो मूल्यवान देह भेटलेला आहे साधू संतांनी शास्त्राने, ते जाऊ दे, आपण ही गोष्ट जरी मानत नसतो तर मला सांगा, जो मानवाचा विकास क्रम जो झालेला आहे इतर जीवांचा झाला का? बोला ना तुम्ही. मग मानवाचा विकास क्रम झाला ह्या अर्थी भगवंताने आपल्याला काहीतरी स्पेशल बनवलेलं आहे. काय बनवलेलं आहे? पण सुद्धा स्पेशल बनवूनही आपण त्या प्राण्यासारखं जीवन जगलो. आहार, निद्रा, भय आणि मैथून. अगर ह्या 4च गोष्टी अगर त्यांच्याकडे भोगल्या तर देवही विचार करेल, याला एवढं डेव्हलपमेंट शरीर दिलं, विकसित बुद्धी दिली, पण तरी देखील तो काय भोगतोय? त्याच गोष्टी की जे इतर प्राणी भोगतायत. मग त्याच्यात आणि आपल्यात अंतर काय? आता तुकाराम महाराजांना कडक भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, तरीच जन्म यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तर काय थोडी स्वान सुकुरे बापुरे. बराच स्पष्ट सांगतात, जन्माला आला विठ्ठलाचा दास व्हा, नाही तर ह्या जगामध्ये स्वान सुकर यांची कमतरता नाही. आणि तेच भागवती सांगतं, तेच गीताही सांगते. शेवटच्या दिवशी होता, शेवटचा वेळ होता. आता नीट ऐका. 7 दिवस परीक्षित राजा सुखदेव महाराज प्रश्न विचारतायत. त्या संवाद अनेकांचे संवाद आले. अनेकांच्या संवादामधले एकच विश्लेषण होतं, मानवी देह अनमोल याचं कल्याण कसं होणार? प्रत्येकाने एकच उत्तर दिलं,
भगवंताच्या चरणी समर्पण होणे आपलं कल्याण निश्चित आहे. 7 दिवसाची कथा संपली. सुखदेव महाराज विचारतात, परीक्षिता 7 दिवस तू मला विचारत आलास, तू ऐकत राहिलास, आता तू भागवत ऐकलंस का नाही हे मी तुला विचारतो. माझे 2च प्रश्न असतील किंवा एकच प्रश्न विचारतो, तेवढं मला सांग. त्याचं उत्तर जर तू बरोबर दिलंस तर मी समजेल की तू भागवत समज. शेवटचा प्रश्न विचारतात. कोण विचारते आता? सुखदेव महाराज. परीक्षितेला. त्यांनी एकच प्रश्न विचारला, सांग तक्षक येणार, तुला डसणार, तू मरणार का? पहिला प्रश्न विचारला. परीक्षित महाराज म्हणतात नाही. विसंगती आहे ना इथे. का बसले होते 7 दिवस? तक्षक येणार, चावणार, मी मरणार. कोणता प्रश्न विचारला? तक्षक येणार, चावणार, तू मरणार का? काय उत्तर दिलं? नाही. आता जर ताळमेळ बसला नाही तिथे. ते म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, तू मरणार नाही. म्हणले नाही मरणार. म्हणजे का मरणार नाही? सेकंड प्रश्न विचारला. ते काय म्हणतात? मी हे शरीर नाहीयेच आहे, मी आहे तो आत्मतत्व आहे. आणि आपण तुम्ही पिक्चर मध्ये अनेक वेळा ऐकलं असेल एक श्लोक, तिथं डाकू पण सगळे बोलतात नैनम नैनम दहती पावते. ह्या आत्म्याला जाळलं जात नाही, मारलं जात नाही, याचं काहीच करता येत नाही. फक्त परिवर्तन होतं शरीराचं, नष्ट होतं हे शरीर, जातं ते फक्त शरीर. आत्मतत्व हे सत्य आहे. परीक्षितांना सुखदेव महाराज म्हणतात तू प्रॉपर भागवत ऐकलंस, कारण की तुला हे कळाल्याची जाण झाली, मी शरीर नाही आत्मतत्व आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, पाहुणे आले. माताजी एकच सांगतो, या जगामध्ये जाणं फिक्स आहे.